आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय। मंडळी, आज आजूबाजूला जरा बघा, वेगवेगळे चेहरे दिसतील। होळी आहे ना, म्हणजे एक्झॅक्टली कोण आहे आपल्या बाजूला हे आपल्याला कळत नाही। शाळेत असताना ना याचा मी फायदा घ्यायचो। ज्यांच्याशी भांडणं असायची ना त्याचे दोन हळूच एक गुच्छे बिच्छे मारून घ्यायचो मी। पण गंमत असते, आपल्याकडे कुठलाही सण म्हणजे ना इव्हेंट असतो, त्यामुळे मला हे इव्हेंट हे सगळे सण मला अतिशय प्रिय असतात। आणि त्यातल्या त्यात आजचा जो सण आहे तो अतिशय प्रिय असतो म्हणजे प्रिय आहे, कारण आजच्या दिवशी पुरणपोळी वगैरे मस्त। तर आज इथे मला पुरणपोळी खायला घालायला किंवा अजून काही वेगळे पदार्थ दाखवायला एक गृहिणी इथे आलेली आहे। आपण तिचं मनापासून स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। आपलं काय नाव? संगीता रोहित शहा। येस, कुठे राहता आपण? मी पुण्यावरून आले, शुक्रवार पेठेत राहते। बर, आणि किती वर्ष पुण्यात राहता तुम्ही? 25 वर्ष झाले। 25 वर्ष। आधीचं आणि माहेर कुठलं? माहेर माझं अहमदनगर जिल्ह्यातलं कर्जत। कर्जत। आणि घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी मी, माझे हस्बंड, 2 मुलं आहेत मला आणि सासू। 5 जण आम्ही राहतो। 5 जण। आणि सासू मुलं काय एक्सपायर झाले। मोठा मुलगा MBA करतोय आणि छोटा 12वीला आहे। म्हणजे अजून लग्न नाही झालं? नाही, अजून म्हणजे अजून 31 वर्षाचाच आहे छोटा। सुनबाई नाही आलेली अजून? सुनबाई नाही आली। ओके, बरोबर। आणि यजमान काय करतात व्यवसाय? कॉस्मेटिकचा डिस्ट्रीब्युटर्स येते। बर, मॉडर्न ट्रेड वगैरे करतो आपण पुण्यात। पुण्यातच आहे? हो, पुण्यातच। बरोबर। त्यांची काही फिरती असते का? काही नाही, फिरती नाही, डिस्ट्रीब्युटरशिप असल्यामुळे पुण्यात स्वतःच ऑफिस आहे ना, त्याच्यामुळे लोक येतात तुमच्याकडे। बर, ओके। कॉस्मेटिक्स म्हणजे काय काय विकतात हो? कॉस्मेटिक्समध्ये VLCCची आयटेक्स गाला कंपनी ह्याच्या आपण डिस्ट्रीब्युटरशिप असल्यामुळे सगळं लेडीज आयटम्स म्हणजे फेशियल्स किट आहेत। त्यातला घरी किती येतो माल? हा, म्हणजे विकायला काही आहे का ते तुमच्या घरी? विकायला आहे, घरी पण आला असतं, पण मला खूप कॉस्मेटिक्स म्हणजे खूप असं मेकअप वगैरे करायची आवड नाहीये मला, म्हणजे माझं सिंपल लिव्हिंग। आणि तुमच्या माहेरी कोण? माहेरी आई वडील आता एक्सपायर झाले 6 महिन्यापूर्वी। मला 3 भाऊ आणि बहीण आहे। 3 भाऊ पुण्यात राहतात पद्मावती नगरला आणि बहीण काशेगावला राहते। म्हणजे आम्ही 5 भावंड। 5 भावंड। मग आता हे गेट टुगेदर कधी होतं तुमचं? हे गेट टुगेदर मे महिन्यामध्ये ठरलेलं आहे? हो, ठरलेलं। गेट टुगेदर दरवर्षी मे महिन्यात। मी दोघी बहिणी त्या दिवशी तेव्हा माहेरी येतो ना, मग आता बहिणीच्या मुलीचं पण लग्न झाले तर ती पण तेव्हा आमच्याबरोबर येते, म्हणजे असं सगळे मामाच्या घरी एकत्र येतो। वा, शिस्त आहे। ओके ओके, ठीक आहे। आता जरा खाण्यापिण्याकडे वळूया। घरात मोठा मुलगा आहे, त्याला काय आवडतं खायला? त्याला असं चांगलं चमचमीत वगैरे खायला आवडतं, तिखट खायला आवडतं? तिखट खायला आवडतं। आणि धाकट्याला पण त्याला दोन्ही आवडतं, म्हणजे स्वीटमध्ये पण आवडतं आणि चटपटीत पण आवडतं। आणि यजमानांना काय आवडतं? त्यांना काय आवडतं खायला? खरं तर त्यांनाच खूप वेगवेगळे प्रकार खायला आवडतात, त्यामुळे असं बाहेर वेगवेगळे पदार्थ वगैरे टेस्ट करण्यामुळे की हे असं असतं ते जिभेला जास्त चव आलेली आहे। बरं, ठीक आहे। आता आपण जरा किचनकडे जाऊया, कारण किचनकडे गेल्यानंतर तुमच्या हातचे काही वेगळे पदार्थ आणि वेगळ्या चवीचे पदार्थ मला खायला मिळणार आहे त्याची मला खात्री आहे। मंडळी, आता आम्ही घोटघोट चहा घेतो, त्यांना फ्रेश करतो जरा, म्हणजे त्यांना काहीतरी नवीन सुचेल, आणि मग किचनमध्ये जातो। संगीताताई आपल्या किचनमध्ये आलेले आहेत। तुमचं आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत। खोटं जरी असलं तरी जवळपास खरं आहे। ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण थंडाई मूस बनवतोय पहिल्यांदा। थंडाई मूस, ओके। मला साहित्य सांगता काय काय? हे चायना ग्रास आहे, पावडर केलेलं आहे, म्हणजे मिक्सरला फिरवलेलं आहे, पिठी साखर आहे, आणि हे थंडाई आहे, हे दूध आहे। ओके, मला सांगा, थंडाई आपल्याला बाजारात मिळते? हो, बाजारात पण मिळते आणि आपण घरी पण बनवू शकतो। कशी बनवायची ती? काय काय असतं थंडाईमध्ये? काळे मनुके असतात ना, ते काळी मिरी आणि बडीशेप हे पाण्यात भिजवायचं सकाळी, आणि दुपारी 4:30-5 वाजता वगैरे ते मिक्सर मधून फिरवताना मग त्याच्यात बदाम, अक्रोड वगैरे सगळं टाकून त्याची पेस्ट बनवायची आणि ते दुधामध्ये साखर घालून। रंग असा कसा आला त्याचा? काळी मिरी वगैरे असते ना, काळे मनुके आहेत ना, ते किती वेळ भिजवायचं? ते 7-8 तास भिजवायचे।
म्हणजे अगदी पहाटे 5 वाजता वगैरे भिजवले तरी चालते किंवा रात्री भिजवले आणि सकाळी केलं तरी चालते. थोडं 10-12 तास राहिले तर अजून छान. साहित्य बघितलं, कृतीकडे जायचं. इथे आपण तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं पहिलं आपल्याला पाणी घ्यायचं पहिल्यांदा थोडं. बस 1 वाटी पाणी. हो 1 वाटी पाणी. दूध पण घ्यायचं 1 वाटी दूध. हॅलो हो घाल. ते थोडंसं ह्याला उकळू द्यायचं आणि मग बरं थोडंसं उकळल्यानंतर मग चायनाग्रासचे पावडर ह्याच्यात फॉर्ममध्ये आहे ते टाकायचं आपल्याला. आणि हे काय म्हणत तुम्ही? पिठी साखर आहे. ओके. हे घरात कोणाला आवडतं? 5 जणांना आवडतं. 5 जण. म्हणजे बनवताना तुम्ही एवढं बनवत असाल? हो. ओके. आपलं ते झालेलं आहे. आता चायनाग्रास टाकायचं आपल्याला. किती घालू? सगळं घातलं तरी चालेल. सगळं घालू? हो. तर सारखं हलवायचं एकसारखं. नाही हलवत मग त्याचे गाठी गाठी होतात ते. आणि या 2 मुलांपैकी जास्त द्वाड कोण आहे? द्वाड म्हणजे आपण उद्योगी म्हणतो ना, हे पाड ते पाड, लहानपणचं म्हणतो. आता छोटा जास्त उद्योगी आहे. रुचित नाव आहे त्याचं. छोटा जरा जास्त उद्योगी. आणि मोठ्याचं नाव संकेत. आता आपण ह्याच्यात टाकायचं ते. काय घालायचं? थंडाई आणि पिठी साखर घालायची. थंडाई किती घालून टाका सगळे. आणि पिठी साखर? हा सगळी घालू. 2 चमचे थंडाई आणि 2 चमचे पिठी साखर आहे. अच्छा. हे कसं उन्हाळा पण आता सुरू व्हायला लागलाय त्यामुळे हे पौष्टिक पण. 25 वर्षापूर्वी तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्हाला बनवता काय येत होतं? नाही, स्वयंपाक नॉर्मली सगळा बनवता येत होता. नक्की. पण ह्या डिशेस लग्नानंतर शिकले. सासूबाईंकडनं. मिस्टरांचा जास्त त्याचा थांबभाग आहे, कारण बाहेरगावी असल्यामुळं हे मूस वगैरे किंवा आईस्क्रीमचे वेगळे प्रकार, हे सगळं मॉकटेल्स वगैरे हे त्यांना जास्त माहित होते. त्याच्यामुळं ते घरी येऊन तुम्हाला शिकवलं. आता काय करायचं? आता आपण ह्याला गाळून घ्यायचं. खूप एकदम घट्ट होणार नाही ते. नंतर फ्रीजला ठेवल्यानंतर ते होणार आहे. ह्याच्यात गाळूया? हां, मी गॅस बंद करू. हो का? ह्याच्यात गाळायचं? आता काय करायचं? आता ते खालचं आहे ते आपण सेट करायला ठेवूया. आणि ह्याचं काय करायचं वरच्याचं? ते नुसतं खाल्लं तरी चाललंय, कारण त्याच्यात थंडाई दूध. साधारणपणे गृहिणी पदार्थातलं काही वाया जाऊ देत नाहीत म्हणून तुम्हाला विचारलं. बाकी काय? तर मग हे बाउलला सेट करूया. हे या बाउलमध्ये घालू. आता हे आपल्याला फ्रीजरला ठेवायचं. हे 2 तास फ्रीजमध्ये राहिलं पाहिजे. फ्रीजरमध्ये वर डिफ्रोझरला 2 तासानंतर ते एकदम सॉफ्ट असं छान होईल. म्हणजे पुडिंग वगैरे कसं असतं कस्टर्ड तसं होईल. हां. त्याच्यावर व्हिप क्रीम टाकायचं गार्निशिंगसाठी. आणि मग थंड झाल्यानंतर टाकता येईल म्हणून मग आता आपण फ्रीजला ठेवू. तुम्हाला खूप घाई असेल तर व्हिप क्रीम नाही घातलं तरी चालेल, खायला सुरुवात करा. पण मुळात आधी बनवून बघा. आम्ही आता हे 2 तास आतमध्ये ठेवतोय म्हणजे सेट होईल. आणि 2 तासानंतर आम्ही खाणार आहोत. तुम्ही करून बघायचंय. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. थंडाई मूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चायनाग्रास पावडर, पिठी साखर, थंडाई आणि दूध. कृती: प्रथम एका कढईमध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेऊन मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये चायनाग्रासची पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहावं. त्यामध्ये 2 चमचे थंडाई आणि 2 चमचे पिठी साखर घालून मिश्रण एकजीव करून गाळून घ्यावं. हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून 2 तास फ्रीजमध्ये सेट करून सर्व्ह करावं. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? आपली पुढची रेसिपी आहे मावा गुलकंद पराठा. मावा गुलकंद पराठा. मला साहित्य सांगता काय काय? ही बांधलेली कणिक आहे आणि त्याच्यासाठी लागणारी साठा ही पिठी आहे, गुलकंद, खवा, तूप आणि पिठी साखर. मला सांगा, गप्पा मारता मारता मी विसरून गेलो, आपण बनवतोय काय? काय बनवतोय आपण? मावा गुलकंद पराठा. मावा गुलकंद पराठा. ही कशी काय सुचली तुम्हाला रेसिपी? आता होळी आलीच आहे, पुरणपोळी सगळेजण करतात, म्हटलं काहीतरी नवीन असं म्हणून पुरणपोळीच्या ऐवजी. ओके ठीक आहे. आपण साहित्य तर बघितलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला मावा आणि मावा शेकून घ्यायचा. हो, क्रम्बल करते हाताने थोडा. हा पदार्थ कोणी शिकवलं तुम्हाला? हा माझी स्वतःचीच क्रिएटिव्हिटी. अरे वा. गुलकंद कधी घालायचं सांगा. नंतर घालायचं. थोडंसं हे ब्राऊन झालं पाहिजे, म्हणजे असं पुरणपोळीमध्ये ते छान म्हणजे पोळीमध्ये ते छान वाटणार ना खवा. बरं, तुमचं मला एक सांगा, आता हे होईपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. तुमचे छंद काय? बाकीचे छंद काय 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 आवडतं तुम्हाला करायला?
छंद मला सोशल वर्क करायला आवडतं आणि सगळ्यात मेन म्हणजे मला रेसिपीज वेगवेगळ्या करायला आवडतात. मी अगदी सकाळची भाजी किंवा काही असं वेगवेगळं उरलं तर मी त्याच्या वेगळ्या स्प्रिंग रोल म्हणा, चपाती उरली की त्याचीच हिंदुस्थानी फ्रँकी म्हणा, असं वेगवेगळे प्रकार करते. असं वेगवेगळ्या नवीन नवीन डिश करायला. सोशल वर्क कुठल्या स्टाईलचं म्हणजे काय कशात करणार? सोशल वर्क म्हणून एक पुण्यामध्ये विशाश्री माळी महिला मंडळ एक संस्था आहे. जवळजवळ 40 वर्ष झाली ती कार्यरत आहेत. त्याच्यात 1400 लेडीज मेंबर्स आहेत. त्याच्या बॉडीवर मी 9 वर्ष झालं काम करते. तर महिन्यातनं एकदा असं कार्यक्रम होतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी शिकवणं किंवा असं दिवाळीमध्ये पंत्या वगैरे किंवा वेगवेगळ्या फ्रेम शिकवणं असे कार्यक्रम देतो आम्ही 12 महिने असं. आणि मग कुठं ते जे जमलेले पैसे असतात त्यातनं मग कुठं काही अनाथ आश्रमामध्ये वगैरे असं जाऊन मुलांना काय पाहिजेत किंवा असं एक 4-5 मुलं दत्तक घेऊन त्यांना स्कूलचं सगळं युनिफॉर्म्स असं वगैरे देतो. आणि माझ्या मिस्टरांना पण हे फार आवडतं, त्याच्यामुळे ते पण त्यांच्या बर्थडेला एक अंध मुलांची शाळा आहे येरोड्याला. म्हणजे माझ्या लग्नापासून तर मी बघते तेव्हापासून अगदी प्रत्येक बर्थडेला म्हणजे 11 डिसेंबरला बर्थडे असतो त्यांचा. तर त्या अंध मुलांना म्हणजे बुंदीचे लाडू आणि गाठ्या असं देतात. अगदी एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, ह्यांना यजमानांचा बर्थडे पाठ आहे 11 डिसेंबर, पण यजमानांना यांचा बर्थडे पाठ आहे का, हा एक महत्वाचा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे मला खात्री आहे पहिले 5-7 वर्ष तर हमखास शिव्या खाल्ल्या असणार. आता काय करायचं ते? आता आपण ह्याच्यात गुलकंद टाकूया. गुलकंद करू बस. वा, अप्रतिम लागतो गुलकंद, खाऊन बघा. कधी करू काय जरा? हो थोडा. ते गुलकंद असल्यामुळे थोडंसं लिक्विड फॉर्म मध्ये झालंय. ते थंड झालं की घट्ट गोळा होतो त्याचा. थंड झालं की घट्ट गोळा कसा होतो तो हा असा होतो. आम्ही हुशार आहोत, वेळ वाया नाही घालवायचा. ओके, आता हे राहू दे असंच. चालेल, बंद करून टाकूया आपण. ओके, आता हा थंड गोळा आपण घेतलेला आहे गुलकंद आणि मावा. आता काय तो असा होईल ना. तर आपण आता पुरणपोळी करायला घेऊया माव्याची. बरं, हे आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ आहे ना? गव्हाचं पीठ आहे, पण डबल चाललेलं बारीक साडे. म्हणजे पुरणपोळी पुरणपोळीला वगैरे कसं करतो आपण मैदा वगैरे घेतो ना त्याच्यामध्ये. बरं, तुमच्या आयुष्यातला तुमच्या मोठ्या मुलांनी दिलेला आनंदाचा धक्का कुठला? मोठ्या मुलाला मी 9वीला असताना केरळला पाठवलेला होता शाळेतल्या ट्रिप्स मधनं. तर पॉकेट मनी म्हणून मी त्याला 1500 रुपये म्हणजे त्याच्या पप्पानी, रोहित माझ्या मिस्टरांचं नाव आहे, त्यांनी खर्चासाठी दिले होते. पण अगदी इतक्या लांबची ट्रिपला मम्मी पप्पांनी पाठवलं म्हणून अगदी ते 1500 मधनं स्वतःचा खर्च काढून मला त्यांनी 350-400 रुपयाची साडी वगैरे. त्याला साडी घेणार 9वीला असताना कळत नव्हतं, पण टीचरला विचारलं की टीचर माझ्या मला साडी घ्यायची, तुम्ही चॉईस करा. आणि त्यांनी मला साडी आणि त्याच्या पप्पासाठी डायरी विकत आणली होती. म्हणजे सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणजे अगदी 9वीला असताना म्हणजे साडी घेणं इथपर्यंत ह्या मुलांना अक्कल नसते ना तेव्हा. बरोबर. पण तेव्हा त्याने त्याच्या पॉकेटमध्ये मनीतनं मला साडी घेतली. आणि असं पण आता तो जॉब करतोय. आता काय दर महिन्याला काय विचारायची सोय नाही. आणि धाकट्याचं काय? धाकटा पण असा प्रत्येक इव्हेंट्सला किंवा ऑकेजनली पण तो पण असं सगळं गिफ्ट करत असतो मम्मी पप्पाला त्याच्या पॉकेट. महा तयार असतात, मला अगदी बरोबर माहिती आहे. धाकटे महा तयार असतात. हे अतिशय हलक्या हाताने करायचं का? हो, ते फुटून बाहेर येईल ना पुरण सगळं त्याच्यातलं आतलं सारण जे येते. तर आपले हे झाले. जिम मधला जोर इथे लावायचा नाही, हे करत पटकन बाहेर येईल जवळ. ओके, ओके, आता काय करायचं त्याचं? तूप टाकायचं थोडं. अरे फुगलं पण. क्या बात आहे. आपली मावा गुलकंद पराठा तयार. येस. आता ह्याच्यावर आपण थोडीशी स्प्रिंकल करायची पिठी साखर. जर कोणाला जास्त आवडत असेल तर अख्खी वाटी होता, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण चव बिघडेल अशीच करायची असते. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मावा गुलकंद पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मळलेली कणिक, गव्हाचं पीठ, गुलकंद, खवा, तूप आणि पिठी साखर. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये खवा घालून तो भाजून घ्यावा. त्यामध्ये गुलकंद घालून हे मिश्रण एकजीव करून त्याचा गोळा तयार करावा. मळलेल्या कणकेचा गोळा लाटून त्यामध्ये गुलकंद आणि खव्याचं मिश्रण घालावं आणि पारी बंद करावी. त्याचा पराठा लाटून घ्यावा. फ्रायपॅनवर तूप गरम करून त्यावर हा पराठा खरपूस भाजून घ्यावा. वरून पिठी साखर घालून खवा गुलकंद पराठा सर्व्ह करावा. चला मंडळी, जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? रोज बर्फी. रोज बर्फी.
रोज बर्फी नाही, ती रोज बर्फी आहे, रोज. ओके, काय साहित्य मला सांगा. हा खवा आहे, पिठी साखर, पनीर, रोज सिरप, हे ड्रायफ्रुट्स क्रंच केलेले आणि हा कलर आहे. की ह्या रेसिपीला गॅसच लागणार नाहीये त्यामुळे तिथे काय तापवायचा काही विषयच येत नाही. आता काय करायचं मला सांगा, काय हवं. बाऊल हवा मोठा, मोठा का छोटा. मोठा थोडा आपल्याला मिक्स करायचं म्हणून. हे बघा एवढे बाऊल आहेत आपल्याकडे. हा हवा. हा, याच्यामध्ये आपण पनीर पनीर क्रंबल करूया आणि मावा पण टाका. बरं, तुम्हाला आता हे जेवण बनवण्याची किंवा रेसिपीची एवढी आवड आहे, मग त्याला तुम्ही काही करता का. मी रेसिपी क्लासेस घेते आणि डेमो देते, असे कुकरी शो वगैरे. आणि नाही, घरात घेते किंवा असं कोणी एखाद्या संस्थेमध्ये वगैरे बोलवला तर तशा संस्थेमध्ये जाऊन मी डेमो वगैरे देते. रेग्युलर तुमच्या क्लासेस आहेत का. नाही, रेग्युलर क्लासेस नाही, मूडवर नाही, क्लासेस भरपूर चालतात. मग किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे तसे साधारण. असं 25-30 वगैरे रोजचे वगैरे असतात. हा, आता हे क्रंबल मिक्स करून घेतलेलं आपण. आणि मी रेसिपी शो मध्ये पुण्यात भाग घेते. अगदी 100% म्हटलं तरी नंबर येतो माझा. म्हणजे आतापर्यंतच्या रेसिपीमध्ये मी फर्स्ट प्राइज मिळवलेलं आहे सगळ्या रेसिपी शो मध्ये. अभ्यास आहे थोडक्यात. आणि नाही, आवड आहे त्याच्यामुळं. आवड आहे त्यामुळे अभ्यास आहे. अभ्यास आहे. आपण झालंय, पिठी साखर टाकूया. आता मिक्स झालंय सगळं. आणि इतकी सोपी रेसिपी आहे की गॅस लागत नाही, काय लागत नाहीये. अगदी म्हणजे मुलं पण करू शकतात हे. आता आपण हे मिक्स झालेलं पिठी साखर वगैरे, तर हे जे 2 पोर्शन मध्ये ह्याला करायचंय. एक आपण सफेद मध्ये काढून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आता आपण रोज इसेन्स आणि तो फूड कलर टाकूया. ह्याचे 3 भाग सुद्धा करता येतील ना. हो, तिरंगी वगैरे करता येईल. तिरंगी पण 2 मुलं असल्यामुळे 2 भाग लक्षात घ्या. किती घालू. घाला थोडंसं, घाला अजून थोडासा कलर घाला आता तो. अच्छा, हा फूड कलर ना. अगदी थोडा घाला. बस बस बस. हा बाजारात मिळतो ना फूड. मिळतो हो. हे दोन्ही सारख्या पोर्शन मध्ये करून आपण आता 2 मिक्स केलेले आहे. आता सफेद कलर झाला, हा पिंकिश ऑरेंज कलर झाला. बरं, आता काय करायचं. आता आपण एका प्लेटला ग्रीस करून घेऊया. अच्छा, मग विश्रांतीच्या काळात तुम्ही ह्याला लावलं ते घ्यायचं का. बरं, ऑलरेडी ग्रीस केलेलं आहे, तुपाने ग्रीस केलेलं आहे. हो. ओके, आता काय करायचं. ह्याच्यामध्ये आपण हे थापायचं. ओके, आता ह्याच्यावर आपण हा केलेला क्लिअर. खरं तर आता हे थंड होऊन द्यायचं, म्हणजे फ्रीजला ठेवायला पाहिजेत हे 10 मिनिटं वगैरे, म्हणजे हे थोडंसं खालचं कडक होईल. आणि मग त्याच्यानंतर हे ह्याच्यावर दुसरा लेअर करायचा, हा पिंकिश कलरचा. पण आता मी असंच करते. मग आपण झाल्यानंतर फ्रीजला ठेवूया. म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल तर 10 मिनिटं ठेवलं तरी चालेल, घाई असेल तर नाही ठेवलं तरी चालेल. थोडक्यात असेल. हो, थोडक्यात असं. चवीत काही फरक पडत नाही. काही फरक मग सगळं आपल्या हातात आहे ना, आपण कसं बनवायचं ते. टाइम ऍडजस्ट करून. असे 2 खाणारी माणसं सहनशील असेल ना तर काही चालतं. आता काय करायचं. आता आपण ह्याला फ्रीजरला ठेवायचंय. हे पण 1 तास भरून ठेवायचंय आणि नंतर त्याच्या वड्या पाडायच्या. बरं, आणि वड्या पाडल्यानंतर मग त्याला गार्निशिंगसाठी हे ड्रायफ्रुट्स. आताही केलं तर काय प्रॉब्लेम आहे. नाही, पण नंतर छान दिसतील जरा. बरं, ताजे ताजे. ओके, आता मी फ्रीजमध्ये ठेवतोय. 1 तासानंतर बाहेर काढणार, त्याच्या वड्या पाडणार. त्याच्यावर आम्ही ते क्रश, आमच्या इकडे जे माल आहे पिस्ता बदाम वगैरे, तो आम्ही घालणार आणि आम्ही खाणार. हां, तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्हाला सगळं व्यवस्थित लिहून घ्यायला लागेल. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. रोज बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खवा, पिठी साखर, पनीर, रोज सिरप, ड्रायफ्रुट्स आणि खायचा रंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पनीर आणि खवा एकजीव करून त्यामध्ये पिठी साखर घालावी. हे मिश्रण 2 बाउल्स मध्ये काढून घ्यावं. एका बाउलमध्ये रोज सिरप आणि खायचा रंग घालून तो एकजीव करून घ्यावा. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर रंग न घातलेलं खवा आणि पनीरचं मिश्रण थापावं. या लेअरवर रंग घातलेलं खवा आणि पनीरचं मिश्रण थापावं. ही प्लेट फ्रीज मध्ये 1 तास ठेवावी. सेट झालेली रोज बर्फी बाहेर काढून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. ड्रायफ्रुट्सचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. चला, संगीता वहिनीने 3 पदार्थ तयार केलेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही पण खा. ओके. क्या बात है. सॉलिड. काय माहिती, सणांच्या दिवशी ना
मी अनुभवी लोकांना बोलवतो. हे प्रयोग आणि परंपरा याचा बरोबर मेळ बसतो. अशा दिवशी माझ्या मुलीने मी सांगितलं ना, काहीतरी करून बघा, नवीन वेगळं. काय कळलं ते काय करतात, फळं कापतात आणि त्याच्यावर मध घालून मला देतात. हां, म्हणजे काहीतरी असं वेगळं फॅन्सी नाव देऊन, किंवा फार मूडमध्ये असले ना तर डोशात पुरण घालून काहीतरी वेगळे पदार्थ बनवतात. आणि अशावेळी भूमिगत होणं म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय हे मला कळतं. त्यामुळे सणांच्या दिवशी मी फारसे काही प्रयोग करत नाहीत. अशी मंडळी आले की मला काही टेन्शन नाही. आणि असे काही वेगळे प्रयोग तुम्ही केलेत आणि समजा तो प्रयोग यशस्वी झाला आणि आजूबाजूला तो पदार्थ खाणाऱ्या सगळ्या लोकांची तब्येत जर उत्तम राहिली तर लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ताच आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या दिवशी वाईट विचारांना आणि वाईट सवयींना आपल्याला होळीत टाकायचे. चांगले विचार डोक्यात ठेवा आणि चांगले पदार्थ देण्याचं काम माझं आहे ना, ते तुम्ही तुमच्याकडे घेऊ नका. माझ्या पोटावर पाय आणू नका तुम्ही. चांगले पदार्थ मी देईन. ओके. आणि तुमचे मनापासून आभार मानतो. ऑल द वे पुण्यातून तुम्ही वेळ काढून इथे आलेलात आमच्या या खवय्याच्या सेटवर आणि 3 वेगळे आणि टेस्टी पदार्थ दाखवले. त्याबद्दल परत एकदा आभार मानतो. नुसते आभार नाही, आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे आपल्याला. थँक्यू. येस. चला मंडळी, खायची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचंच आहे याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या